विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार आहे आणि एससी आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलंय। प्रकाश आंबेडकर सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत। तिथून त्यांनी एक व्हिडिओ पाठवून हे विधान केलेलं आहे। त्यांच्यावरती अँजिओप्लास्टी झाली आहे। सध्या त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे। आंबेडकरांच्या या वक्तव्याने मतदार काहीसा गोंधळून जाऊ शकतो। म्हणजे खरंच ओबीसी आरक्षण थांबणार आहे का? एससी आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे का? आणि झाली तर ती कशी होणार आहे? असे अनेक प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मतदारांच्या मनात निर्माण होणार, यात शंका नाही आहे। राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं आता वेगाने वाहायला सुरुवात झाली आहे आणि हे विधान त्याचं द्योतक आहे असं म्हटलं तरीही त्यात काही वावगं असेल असं मला वाटत नाही। प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय? प्रकाश आंबेडकर फेक नरेटिव्ह सेट करण्याच्या प्रयत्नात आहेत का? ही अशी बुचकळ्यात टाकणारी विधान करून प्रकाश आंबेडकर नेमकं काय साध्य करत आहेत, या विषयावरती आज आपण बोलणार आहोत। मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हो, ह्या विषयावरती तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांडवकर। लोकसभेला एक फेक नरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं, ते म्हणजे संविधान बदलणार। त्या फेक नरेटिव्हवरती लोकसभा लढली गेली। संविधान कोणीही बदलू शकत नाही, अख्खा देश ज्या संविधानावरती चालतो तो कसा काय कोणी बदलू शकतो? असो, जनता मात्र या फेक नरेटिव्हला भुलली होती, हे खरं आहे। फेक नरेटिव्ह सेट करणारे सत्तेत काही येऊ शकले नाहीत, पण अशी नरेटिव्ह सेट केल्यानंतर मतदान मजबूत होतं याचा अंदाज मात्र या लोकांना आला आणि विधानसभेत आता पुन्हा एकदा हे असंच फेक नरेटिव्ह बाळासाहेब सेट करतायत असं त्यांचं हे विधान म्हणावं असं वाटतं। आता हे घेऊन टाकची टीम का म्हणते हे सांगतो। आधी प्रकाश आंबेडकर काय म्हणालेत ते सविस्तरपणे पाहूयात। इलेक्शनची सुरुवात झाली आहे। ही निवडणूक ओबीसींसाठी महत्त्वाची आहे, कारण या निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार आहे। दुसरीकडे एससीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे। विधानसभेत आमदार निवडून आले तर त्या ठिकाणी आरक्षणावरती होणारा हल्ला थांबवला जाऊ शकतो। म्हणून आगामी निवडणुकीत गॅस सिलेंडरवरती शिक्का मारावा। यात आंबेडकर थेट म्हणतायत की ओबीसींचं आरक्षण बंद होणार आहे आणि अनुसूचित जातींचं आरक्षण लागू होणार आहे। आता नेमका याचा अर्थ काय आहे ते सुद्धा पाहूयात। राज्यात 2011च्या जनगणनेप्रमाणे अनुसूचित जाती जमातींचं प्रमाण किती आहे त्यावरती पहिल्यांदा एक नजर टाकूयात। राज्यात एकंदरीत 59 अनुसूचित जाती आहेत। यातल्या काही जाती अशा आहेत ज्या आरक्षणाचा लाभ प्रत्यक्षरित्या घेत आहेत। अनुसूचित जातींमध्ये 10 जाती अशा आहेत ज्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे। यात महारांची संख्या लक्षणीय म्हणजे 80,06,060 इतकी आहे, म्हणजे त्यांची टक्केवारी पाहिली तर ती 60.31% इतकी प्रचंड आहे। 24,78,831 मांग आहेत आणि त्यांची टक्केवारी 18.14% इतकी आहे। 14,18,000 चांभार आहेत, म्हणजेच त्यांची 10.63% इतकी टक्केवारी आहे। भंगी समाज 2,17,000च्या घरात आहे। त्या खालोखाल ढोर समाज 1,16,000च्या, होलार समाज 1,08,000च्या म्हणजे 0.88%, खाटीक समाज 1,08,491 म्हणजे 0.82%, मडागी समाज 56,481 म्हणजे 0.43%, बसोर समाज 55,564 म्हणजे 0.42% आणि मेघवाल समाज 40,416 म्हणजे 0.03%। महार, मांग आणि चांभार यांची टक्केवारी जर पाहिली तर ती 90%च्या घरात जाते आणि इतर 56 जमातींचं प्रमाण जे आहे ते मिळून 10% इतकं नगण्य आहे। काही महिन्यांपूर्वीच सुप्रीम कोर्टानं अनुसूचित जातींबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला होता आणि तो म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा। खरी गोम इथे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करणं राज्यांना बंधनकारक आहे। त्यामुळे ज्या एससी प्रवर्गातल्या मागास जातींना या आरक्षणाचा फायदा मिळत नव्हता त्यांना तो आता मिळणार आहे। त्यामुळे 90% म्हणजे सुमारे 1,18,00,000वरती न्यायालयांच्या निकालाचा परिणाम होणार आहे आणि बाळासाहेबांना कदाचित हे नको असावं। आरक्षणाचा लाभ हा सगळ्यांना मिळावा अशी त्यांची भूमिका होती असं वाटत होतं, कारण त्यांनी आधी मराठा आरक्षणाला सुद्धा पाठिंबा दिला होता, पण जरांगे पाटलांकडून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही, म्हणून त्यांनी ओबीसींची बाजू घेतली। आता पुन्हा ओबीसींबाबत असं विधान करून ते ओबीसी विरुद्ध मराठा या वादात ओबीसींची बाजू घेऊन त्यांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करतायत असंच दिसतंय। पण ओबीसींना कन्फ्यूज करून बाळासाहेबांना मतं मिळतील का? वंचितला फक्त आरक्षणाच्याच मुद्द्यावरती लढणार की राज्याच्या आर्थिक विकासाचा काही प्लॅन जनतेसमोर ठेवणार? आम्ही हा प्रश्न यासाठी विचारतोय कारण राज्यात फक्त जात हाच फॅक्टर निवडणुकीचा मुद्दा बनवणारे राजकीय पक्ष राज्याच्या भविष्यासाठी धोकादायक आहेत आणि अशा पक्षांना सुज्ञ जनता थारा देणार नाही। प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत,
म्हणजेच कायदा त्यांना चांगल्या पद्धतीने कळतो. ते बाबासाहेबांचे पणतू आहेत, हुशार आहेत, एक पक्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. पण इतका हुशार असूनही हा नेता नेमका निवडणुकीच्या वेळेसच आरक्षण त्यांना समृद्धी मिळवून देऊ शकतं अशा तकलादू भूमिकेवरती राजकारण करतो. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ज्या बाळासाहेबांची आर्थिक विषयावरती पकड घट्ट आहे त्यांनी ही अशी विधानं करणं म्हणजे आता ते मनोज जरांगेंच्या वाटेवर चालू लागले आहेत का असाही विचार या निमित्ताने मनात येतो. कारण जरांगे पाटीलही मराठा समाजाची दिशाभूल करतायत आणि मराठा आरक्षणाच्या आड राजकारण करतायत. या आमच्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत. आता प्रकाश आंबेडकर यांचं हे विधान किंवा प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार आहे असं जे काही म्हणतायत ते तुम्हाला कितपत, किंवा एससी आरक्षण लागू होणार आहे हे त्यांचं विधान तुम्हाला कितपत पटतंय? हॉस्पिटलमध्ये बसून प्रकाश आंबेडकर सहानुभूती तर मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत ना असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करावासा वाटतोय. मवियाने प्रकाश आंबेडकरांना लोकसभेत आणि विधानसभेतही दूर ठेवलं. मग त्यांच्या पक्षाची ओळख सध्या फक्त मतं खाणारा पक्ष अशी झाली आहे. मग त्यात अशी वक्तव्य करून प्रकाश आंबेडकर उमेदवारांचं आमदारात रूपांतर व्हावं यासाठी तर धडपड करत नाहीयेत ना असाही प्रश्न या निमित्ताने विचारावासा वाटतो. या सर्व प्रश्नांबद्दल तुमचं मत काय आहे? व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये. कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओज पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.